हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार आहे. सुदैवानं काल उद्धवजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या अबुधाबीत किंवा वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाही आहे, पण गॅम्बलिंग होणार. दुबईत जयशाह बसलेले आहेत, गॅम्बलिंग होणार, मनी लॉन्ड्रिंग होणार, हे सगळं होणार. सौरभ द्विवेदी जी ज्यांची हत्या झाली त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला आहे. अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे. काय ते मणिपूरला यासाठीच गेले, फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते. आजच्या भारत पाक क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले. बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम, प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे आज जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याचा तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देते. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे. त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या. त्यांच्या मनात राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती नाही आहे का? त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या. एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जयशाह तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी लावून तुरुंगात टाकणार होता? जर ह्या क्रिकेटपटूंनी सांगितलं असतं की आम्ही पाकिस्तान बरोबर खेळणार नाही, तर जयशाह तुम्हाला फासावर लटकवणार होता की अमित शहा तुम्हाला ईडी लावणार होते गृहमंत्री? याचं उत्तर द्यायला पाहिजे. BCCI आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व संघटना या जयशहाच्या ताब्यात आहेत. इतकंच नव्हे, जो आशियाई कप खेळवला जातोय ते आशियाई क्रिकेट काउन्सिल, मला वाटतं मी चुकत नाही, आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोहसिन नक्वी आहेत. आणि त्या मोहसिन नक्वीच्या हाताखाली सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले मंत्री आशिष शेलार काम करतायत. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्या बोर्डाचा. जर जयशाह ही मॅच टाळू शकत नव्हते तर त्यांनी त्यांच्या त्या पदाचा क्रिकेटमधल्या राजीनामा देऊन दुबई सोडून भारतात यायला पाहिजे होतं. यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार. बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला. अमित शहाना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचा अधिकार नाही, नरेंद्र मोदींना अधिकार नाही, एकनाथ शिंदेला अधिकार नाही आहे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा, त्यांचा फोटो लावण्याचा. मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही लोकांच्या भावनाशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल. तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतात. अमित शहा, बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता, बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता. अरे अमित भाई शाह, बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता, समझा? और तुमको मुंबई में भी नहीं आने देते क्रिकेट मैच के बाद. आप अपने बेटे को देशभक्ति नहीं पढ़ा सकते हो, हमको क्या पढ़ा रहे हो अमित भाई? आपका बेटा वहां दुबई में बैठकर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना का आयोजन करता है और हमारी माता बहने का सिंदूर यहाँ उजड़ गया है. तुम्ही काय आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवता? अमित शहा, नरेंद्र मोदी, तुम्हाला पदावरून देशाच्या सुद्धा जावं लागेल. तुम्ही देशाच्या भावनेशी, प्रतिष्ठेशी आणि राष्ट्रभक्तीशी खेळ केलेला आहे. आणि म्हणून शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि ज्या पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलं, आदरणीय हिंदुहृदय सम्राटांनी केलं, त्या पक्षानं आज महाराष्ट्रासह देशामध्ये भारत पाक सामन्यांच्या विरोधामध्ये प्रखर निदर्शनं, आंदोलनं आणि सिंदूर आमच्या महिला पाठवतील हजारोच्या संख्येने. मोदींना हजारोच्या संख्येने पाठवतील. घराघरातून सिंदूर जाईल. कळू द्या त्यांना काय आक्रोश चालला देशात आणि महाराष्ट्रामध्ये. राऊत साहेब, भारत विरुद्ध पाकिस्तान